नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एमपीएससी कंबाईन जीआर आलेला आहे ग्रुप सी साठी हे पद असणार आहे। तर अगोदर ग्रुप बी साठी ही एक्झाम म्हणजे ही पद आले होते, आता ग्रुप सी नंतर ही पद अशा ह्या दोन्ही परीक्षा आहेत। यांचे सिलेबस सेमच असणार आहे, पात्रता पण सेमच असणार आहे। ज्यांना ह्या दोन्ही परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांनी ह्या दोन्ही परीक्षेचा अभ्यास करू शकता। अत्यंत महत्त्वाचं असं हे पद आहे एमपीएससी जीआर आलेला आहे नवीन ग्रुप सी या पदासाठी। तर बघा मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत। जाहिरात कोणत्या पदाची आली, पदे किती व कोणती असणार आहे, तर परीक्षा कधी होणार, बदल काय झाला आणि पात्रता काय असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि तसंच वयोमर्यादा पासही बघणार आहोत। चला तर मग आता हे कोणते पद असणार आहेत आपण बघणार आहोत। एमपीएससी जीआर गट क साठी हे पद आलेले आहे, म्हणजे ग्रुप सी साठी हे पद असणार आहे। तर कोणते पद आहेत याच्यामध्ये मग 7 पद आहेत। तर सुरुवातीला आता जीआर काय आलेला आहे, 4 पदाचाही आलेला आहे। तर मग त्या जाहिरातीमध्ये पूर्ण डिटेल मध्ये वाचा जाहिरात। त्या पूर्ण जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे की एकूण पदे किती आहेत, तर 7 आहेत। त्याच्या पद्धतीने अगोदर हे 3 पदाची जाहिरात नंतर येणार आहे, 4 पदाची जाहिरात ही आता आलेली आहे। तर कोणते ते 4 पदे आहेत, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखन हे असे 4 पद आहेत। तर मग ह्या 4 पदाविषयी आपण जाणून घेणार आहोत की याला कशा पात्रता कशा पद्धतीने लागणार आहे किंवा त्याची वेतन श्रेणी कशी असणार आहे हे आपण बघणार आहोत। वेतन कशा पद्धतीने असणार आहे, S13 नुसार हे वेतन असणार आहे। तर बघा मग हे उद्योग सहाय्यक निरीक्षकच्या किती जागा आलेल्या आहेत, उद्योग सहाय्यक निरीक्षकच्या 9 जागा आलेल्या आहेत। तर मग ह्या जागा हे पगार काय असणार आहे, 45,000 ही उद्योग निरीक्षकची हे असणार आहे। ते ह्या एकूण जागा कशासाठी असणार आहेत, अशा याच्यामध्ये ओबीसी साठी एक आहे, इतर मागासवर्गीयसाठी तसंच एससी साठी एक जागा आहे। अशा पद्धतीने ओपन साठी याच्यामध्ये एकही जागा नाही। तर उद्योग निरीक्षक याच्यासाठी कोणती पात्रता लागणार आहे, अभियांत्रिक म्हणजे ज्यांचं कोण इंजिनिअरिंग झालेलं आहे, डिप्लोमा झालेला, अभियांत्रिक तांत्रिक मध्ये झालेला असलेलं त्यांच्या या पदासाठी निवड होणार आहे। तसंच मग आपलं दुसरं पद कोणतं आहे, दुसरं पद आहे तांत्रिक सहाय्यक या पदासाठी काय असणार आहे, वेतन कसं असणार आहे, याला 40,000 रुपये हे वेतन असणार आहे। तांत्रिक सहाय्यकाचं 40,000 रुपये वेतन श्रेणी असणार आहे। एसटी साठी एक पद असणार आहे। याचे एकूण किती पदे असणार आहेत, त्याचे एकूण तांत्रिक सहाय्यकाचे 4 पदे असणार आहेत। एकूण या जागा किती आहेत, मग एकूण या जागा आहेत 938 जागांची ही जाहिरात आहे। एकूण 938 जागाची अशी ही जाहिरात आलेली आहे। तसंच आणखीन जे उरलेले 3 पदे आहेत त्याची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे। तर बघा मग तिसरं पद काय आपलं कर सहाय्यक म्हणून। तर कर सहाय्यक यांच्या किती 73 अशा जागा असणार आहेत। त्याच्यामध्ये ओबीसीच्या सगळ्यात जास्त जागा असणार आहेत। ओबीसी वाल्यांना किती 18 ह्या जागा असणार आहेत आणि ओपन साठी याच्यामध्ये ही एकही जागा नाहीये। तर यामध्ये कर सहाय्यक मध्ये आणि टंकलेखन मध्ये, लिपिक टंकलेखन मध्ये टायपिंग हे असणं आवश्यक आहे या पदासाठी। तर तसंच आपले उरलेले 3 पदे कोणते, दुय्यम निरीक्षक राज्य काय असणार आहे, सहाय्यक निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणून हे पण खूप चांगलं असं पद आहे। याला पण 40-42 रुपये पगार असतो। तर ह्या पदाची जाहिरात ही लवकरात लवकर येणार आहे। राहिलेलं बिलीफ व लिपिक हे पदही आपल्याला येणार आहे। याची ऍड ही लवकरात लवकर येईल। सहाय्यक मोटार वाहक म्हणूनही सहाय्यक वाहक मोटार निरीक्षक म्हणूनही या पदाची ही जाहिरात लवकरात लवकर, असे हे राहिलेले 3 पदाची जाहिरात ही लवकरात लवकर येईल। मग आता आपला चौथं काय, लिपिक व टंकलेखन यांच्या किती जागा सगळ्यात जास्त ह्या लिपिक टंकलेखनच्या जागा असणार आहेत। किती 852 ह्या जागा असणार आहेत लिपिक टंकलेखनच्या। तर मग आपली लिपिक टंकलेखनसाठी आपल्याला वेतन किती असणार आहे, 30,000 रुपये हे असं हे वेतन असणार आहे लिपिक
टंकलेखनसाठी। तर अशा पद्धतीने म्हणजे आपण बघितलं या व्हिडिओमध्ये एमपीएससी एकूण किती पदे आहेत तर 7 पदे आहेत, त्याच्यापैकी 4 पदाची ही जाहिरात आलेली आहे। आणि जाहिरात कशी आहे, जाहिरात किती पदासाठी आलेली आहे, 938 पदासाठी आलेली आहे। म्हणजे ह्या जागा किती म्हणजे पोस्ट किती आहेत, 4 पोस्ट आहेत आणि जागा किती आहेत, 938 अशा ह्या जागा असणार आहेत। आणि हे खूप महत्वाचे असे पद आहे, उद्योग निरीक्षक म्हणून, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालक म्हणून, तसंच कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट म्हणून, टॅक्स असिस्टंट। बाकीच्या म्हणजे जे फक्त याच्यासाठीच आपल्याला डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त असणे गरजेचं आहे। आणि बाकीच्यासाठी डिग्री कंपल्सरी आहे। म्हणजे बाकीचे जे काही तिन्ही पदे आहेत त्याच्यासाठी डिग्री झालेली आहे, म्हणजे शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएट असणे खूप आवश्यक आहे। अशा पद्धतीने लिपिक व टंकलेखन याच्यासाठीही आपल्याला टायपिंग असणे आवश्यक आहे। याची एक्झाम कधीपर्यंत होणार आहे, जानेवारी पर्यंत, म्हणजे 4 जानेवारी पर्यंत, 4 जानेवारी 2026 पर्यंत ही एक्झाम होणार आहे। तर मग आपल्याला आता कालावधी हा म्हणजे 3 महिन्याचा आपल्याला एक्झाम साठी कालावधी आहे। आणि परीक्षेचे फॉर्म कधी निघणार आहेत, 7 ऑक्टोबर पासून हे फॉर्म निघणार आहेत। म्हणजे आजपासूनच हे फॉर्मची सुरुवात झालेली आहे। 7 ऑक्टोबर 2025 पासून हे फॉर्म निघालेले आहे। तर लास्ट डेट काय असणार आहे त्याची, 27 ऑक्टोबरला हे लास्ट डेट असणार आहे। म्हणजे 20 दिवस आपल्याला हे आहेत फॉर्म भरण्यासाठी। तर सगळ्यांनी या पदासाठी फॉर्म भरायचा आहे। खूप महत्वाचे असे पद असणार आहेत। तर एक्झाम ही एक्झामला ही वेळ आहे, जानेवारी पर्यंत एक्झाम होणार आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला, जे कोणी ही ग्रुप सी साठी एमपीएससी कंबाईन ग्रुप सी साठी जर फॉर्म भरत असेल, म्हणजे ज्यांनी बी चा ही अभ्यास केलेला आहे त्यांनी सी चाही अभ्यास करायचा। अशा पद्धतीने खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।